श्रीमंत सारदाचे चतुराणाच्या मजावाक्षी पाविले सहदातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझ दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरिते ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माझ दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते रेखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली कोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळाचा नवे सकळा नामा म्हणे या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले 1 वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेलेले सन्माननीय आमदार सुरेश नामदेवरावजी गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचा सर्व परिवार, त्यांचे वडील 5 बंधू पैकी कैलासवासी नामदेवरावजी सोपाणा गोरे हे वडील, पुन्हा एक चुलते कैलासवासी गुलाबराव, पुन्हा 3 चुलते रामचंद्र सोपाणा गोरे जे चेअरमन, महादेवराव सोपाणा गोरे जे चाकण दिंडीचे अध्यक्ष 115 नंबर, पुन्हा बाळासाहेब गोरे, साहेबांच्या मातोश्री जानकाबाई, धर्मपत्नी मनीषाताई, मुलगा दर्शन, मुलगी किरण, त्यांची एक भगिनी नारायणगावला कोलेसराकडे आम्हाला जेवायला गेल्यामुळे माहीत झालं त्या इथे आलेल्या आहेत. बंधू दत्तात्रय सांगतो मी एकदा वाचत असतो. पुन्हा एक बराचसा परिवार आहे. माणिक, विकास, राहुल, नितीन, निलेश, उमेश, जमला. या सर्व परिवाराच्या वतीनं माझ्यावर प्रेम करणारे देऊगावचे आमचे लहानपणापासूनचे चाहते जालिंदर पाटील काळोखे आणि इथले आमचे नाणेकर दादा यांनी परिवाराच्या वतीनं हे दिलेलं निमंत्रण, नुसतं निमंत्रण दिलं नाही तर नाणेकर दादा स्वतः त्या दिवशी तात्यासाहेब गुंजाळ यांच्या स्मरणार्थ असलेल्या नारायणगावच्या कीर्तनात स्वतः त्यांनी आजचं कीर्तन जाहीर केलं. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य, नाव एकच असल्यामुळे विठ्ठलराव दोघांनाही नमस्कार. गायनाचार्य बरीच मंडळी आहे, सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, पण उद्धवापासून नामदेवापर्यंत सगळ्या गायनाचार्यांना नमस्कार.
उपस्थित सर्व टाळकरी महाराज मंडळी, विनेकरी बाबा, भालदार चोपदार बाबा, तुम्हालाही नमस्कार. बसलेल्यातले सर्व महात्मे, तुम्हा सर्वांना नमस्कार. खाली बसलेले महाराज, त्यांनाही नमस्कार. आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणत ते गरज होती समाजाला ज्ञानेश्वर महाराजांची. फक्त 22 वर्षे जगले. गरज होती समाजाला तुकोबारायाची. 42व्या वर्षी जातात. आणि ज्याच्या करता सगळ्या समाज वैतागून गेलेला असतो. अख्खा तालुका सत्यनारायण घालायला तयार असतो की एवढी कटकट जाऊ द्या, ते प्रत्येकाच्या दाव्याला हजर असतात. उलट सज्जनाला आयुष्य कमी आहे, ज्यांची गरज समाजाला आहे. पण असा नेता आता होणे नाही. आमच्याही संस्थेचं फार मोठं कार्य साहेबांच्या हातून झालं. ते आरक्षण साहेबांनी जातीनं लक्ष घालून आम्ही विसरू शकत नाही. विठ्ठल मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही, आम्हालाही माहिती. किती मोठा वशिला असू द्या. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरण टाळता आलं नाही. कोणाला? भगवान श्रीकृष्णाच्या भाच्याला. म्हणून आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य, काही छाती काढण्यात अर्थ आहे का? भगवान मामा असून त्याचा भाचा मेला. म्हणून दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को और दूजो श्री भगवान. जीवनामध्ये सगळ्या गोष्टीचा विसर पडला तरी चालेल, पण या 2 गोष्टी विसरू नका. स्वतःच्या मरणाला विसरू नका आणि दुसरं परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो दादा, आणि हे 2च विसरतो. मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो. पण आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आम्हाला विसरला नाही. उलट तुम्ही किती वर्षे जगला याचं त्याला देणं घेणं नाही, किती शिल्लक राहाल. अजून किती आहे अजून किती आहे अवकाश. तुम्ही किती वर्ष जगला हे नाही, किती शिल्लक आहे याचं मोजमाप चालू आहे. आपण आज आहो, उद्या एकमेकाला भेटू हे आपल्या हातात नाही. जिंदगी यादों की कहानी है, जी रहे हैं हम, ये तो मृत्यू की मेहरबानी है. याचं लक्षात कधी येईल हे शाश्वती नाही. उद्या सकाळी परत आपण एकमेकाला भेटू, पुढे लक्षात. माखी पाख पाखडी तवही सरे. मासीला पंख फडफड करायला वेळ लागेल, मरायला वेळ लागत नाही. जेवण झाली दादा, तिकडची गोष्ट सांगतो, इकडची एकही सांगत नाही 8 वाजेपर्यंत. आंबेरस
दाबून जेवले. बिगर डायबेटीस वाले होते 25-25 वाट्या. मग पानाचे विडे 25च VIP होते जेवायला. सगळे विडे खातात आणि एकानं तोंडाला लावला आणि मागं टेकला. शेजाऱ्याला वाटलं काही विडा खायच्या आधी मंत्र वगैरे म्हणत असेल, पण 2 मिनिट झाले तरी डोकं मागं टेकलं आणि विडा तोंडाला, हात तसाच. शंका आल्यामुळे सुनेला फोन केला. सुनबाई बोलताय का? हा. तुमचे सासरे आमच्यासोबत जेवायला आले. हो. बरं ते पानाचा विडा खायच्या आधी मंत्र वगैरे म्हणतात का? नाही, हातात आल्या खाता येते. मग 3 मिनिट झाले ते तोंडाला लावून बसलं. नीट बघा बरं. आणि जेव्हा हलवून बघितलं, विडा इकडे पडला आणि मान तिकडे पडली. ग्रास केळी जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातात घेतलेला घास आपल्या मुखात जाईल दादा, हे आपल्या हातात नाही. इतकं हे क्षणभंगूर आहे. मग आपण कोरोनापासून काय शिकायचंय? 1.5-2 वर्ष झाले मोठे मोठे महाराजही गेले. तिथे वशिलेबाजी चालत नाही. आता आपण त्यातून वाचलोय ना. कोण त्याचं नाव कोरोना ठेवलं कोणाच माहित. अजिबात करुणा नसलेलं प्रकरण आहे. मृत्यू लोपीचे उपराटे. थोडी तरी दया पाहिजे त्याला म्हणतात कोरोना. आता आपण त्यातून वाचून आलो. माझी प्रार्थना आहे कोरोनापासून हे शिका, राहिलेलं आपलं उर्वरित आयुष्य काय घेऊन जायचे नाही, एकमेकावर जीवापाड शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करा. बस एवढं. साहेब गेले ते प्रकरण मला आठवतं. साहेबांच्या बाबतीत राजा दशरथ आणि त्यावेळेस वसिष्ठाचे उद्गार भाषण होतं. चित्तेवरती प्रेम ठेवलं राजा दशरथाचं शरयूच्या काठाला. आणि दृष्टी जयंत विजय सुराष्ट्र राष्ट्रवर्ण धर्मपाल अखोप सुमंत कश्यप कात्यायन गौतम मार्कंडे वसिष्ठ वामदेव सुयज्ञ आणि जाबाई. लक्षात राहील तर ठीक आहे. हे 2 मंडळे होती तिथे. एक कार्यकारी मंडळ, त्या चितेच्या समोर हे कार्यकारी मंडळाचे 8 होते आणि नियामक मंडळाचे 8 होते. 2 मंडळाच्या मध्ये राजा असावा तर राज्य व्यवस्थित चालतंय. पूर्वीपासून छत्रपती शिवाजी राजाच्याही वेळेला तेच. कार्यकारी मंडळावर अधिकार राजाचा पाहिजे, पण राजावर अधिकार नियामक मंडळाचा पाहिजे, तर ते व्यवस्थित चालत असतं. कार्यकारी मंडळाने राजाचं ऐकलं पाहिजे आणि राजानं नियामक मंडळाचं ऐकलं पाहिजे. म्हणून तर मुलगा देणार नाही. आता हे वाढत चाललं बा प्रकरण, पण ते राज्य यंत्रणा सांगतो 1 मिनिटात. ते विश्वामित्र आले ना, सर्वांना पाठ आहे. रामायण एकदा चाकणला होऊन गेलं. तुमचे चिरंजीव होते तेव्हा ते गेले. हो, ते तारुण्यातच गेले. दादाचे झालं होतं रामायण. आमचे मेदनकरवाडीचे हे बापूही गेले. पाहता पाहता आमची सगळ्या खेळ मोडत चालला. गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है, लेकिन ऐसी समय पर उनकी याद आती. विठ्ठल
त्याकडे येतात. यज्ञाच्या रक्षणासाठी तुमचा मुलगा राम पाहिजे. राजे दशरथ म्हणाले, थोडा विचार तर करा बुवा. उतारवयात झाले 4, 3 नवस सायास केले, आपल्या भाषेत यज्ञ केले. चौथे पण पाय सुतचारी, चौथे पण, आणि त्याच्यातला प्राणप्रिय राम मागतात. माझा प्राण घ्या महाराज. राम नाही देणार, नाही देणार, नाही देणार. तारकर उठला. हा शीघ्रकुपी होता विश्वामित्र. ते काय सुटकेस होती का त्याच्याजवळ? ते वाघाचं कातड गुंडाळलं, बगल्यात दाबलं, दंडन कमंडल उचलला, ताड 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 4-5 पायऱ्या उतरल्यावर थांबला बुवा. लाल डोळे टोमॅटो सारखे राजा दशरथावर. निघालो राजा, पण विनमुख निघालो. विश्वामित्र म्हणतात मला. तसा कळत नसेल, तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळेल विश्वामित्र. मग उरलेल्या पायऱ्या उतरले. वसिष्ठ आले. राजा, माझा ऐका. रामच काय, सोबत लक्ष्मण देऊन टाका. पळत आला राजा. अंगणापर्यंत गेलेल्या विश्वामित्राचे पाय धरले. महाराज, माझी 2 मुलं ने, आपण विनमुख जाऊ नका. का? एकही मुलगा देणार नाही म्हणणारा राजा आता 2 मुलं न्या का म्हणतो? आदेश नियामक मंडळातून आला. वसिष्ठ नियामक मंडळाचे सदस्य आहे. ही बाजू लक्षात घ्या. नुसतं वसिष्ठ शब्द आणू नका, सदस्य असे 8 आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञे आणि जाबाली. हे 8 ऋषी नियामक मंडळाचे, आणि ते 8 कार्यकारी मंडळ. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. ही दोन्ही मंडळ चितेवर प्रेत ठेवलं राजा दशरथाचं, आणि सगळ्या भूतकाळ आठवला नाही का. त्यावेळेला साहेबांनी काय काय केलं आमच्यासाठी वाटतं ना. तो प्रसंग डोळ्यापुढे आला. रडा म्हणावं लागत नाही लोकांना, आपोआप त्यांचं कार्य रडवतं. आमच्या दशरथ राजाच्या प्रेताकडे पाहून अयोध्या रडू लागली. का? अरे इथंच नाही, जर आमचा राजा स्वर्गात गेला. शांतता ठेवा. बस इतकी शांतता लागते मला. नसतीच ती रोजच असते. विठ्ठल विठ्ठल. आमचा राजा स्वर्गात गेला दशरथ, तर इंद्र तारकन उठायचा आसनावरून आणि हाताला धरून नमस्कार करून आपल्या मांडीला लावून अर्ध्या आसनावर बसवायचा. एवढं वजन आमच्या मालकाचं देवाच्या राजा इंद्राजवळ होता. तो आज चितेवर झोपला. रडारड सुरू झाली. आणि मग वसिष्ठजीचं भाषण. देखो भाई, हानि, लाभ, यश, अपयश, जीवन और मरण, ये 6 बातें विधि के हाथ है. आप सब जन इकट्ठा आए हो. ये संसार है. अगर बहन रोने लग गई तो समझ लेना उसका रक्षाबंधन का त्योहार चला गया. अगर पिताजी रोने लग गए तो समझ लेना उसका वारिस गया. बेटा रोने लग गया तो समझ लेना उसका छात्र समाप्त हो गया. मां रोने लग गई तो समझ लेना बुढ़ेपन की लाठी चली गई. आज मां नहीं, पिता नहीं, पुत्र नहीं, बहन नहीं, भाई नहीं, पूरी अयोध्या रो रही है. इसका मतलब आज अयोध्या का सूर्यास्त हो गया. तसे गेल्या वर्षी साहेब गेले ना, चाकण का सूर्यास्त हो गया. विठ्ठल. त्यांच्या स्मरणार्थ दिवसभर हा उपक्रम त्या संयोजक मंडळीने आणि त्यांच्या परिवाराने छापताना
बॅनरवर 4 ते 7 मोबाईलमध्ये छापलं असेल कोणी, पेपरला 4 ते 7च होतं. म्हटलं प्रवचन 1 तास असते, कीर्तन 2 तास असते, सिनेमा 3 तासाचा असतो, आणि तमाशा रात्रभराचा असतो. 4 ते 7 झालं. मग दादाने पुन्हा इथे मीटिंग घेतली. म्हटलं निश्चित वेळ सांगा, मला जन्मभर सवय आहे, मिनिट मागे पुढे होत नाही. ते म्हणले 6 ते 8. म्हटलं मी येईल तेव्हा 10 मिनिट कमीच असेल. त्याप्रमाणे सुंदर नियोजन झालं. त्याहीपेक्षा या निमित्ताने सगळ्या भाविकांचं दर्शन झालं. काय पाहिजे होतं आपल्याला? 1.5 वर्ष झालं एकमेकाला काय देत होतो, पण एकमेकाचे चेहरे बघितले तर आनंद वाटत होता. त्यापासून आम्ही पारमार्थिक वंचित झालो होतो. आज सर्वांच्या भेटी झाल्या, हा आनंद. विठ्ठल पहिली गोष्ट, स्वतःच्या मरणाला विसरू नका. आम्ही दुसऱ्याची प्रेत पाहतो तरी आम्हाला वाटत नाही आमची यात्रा अशीच निघल. साधू झाडापासून बोध घेतात, फुलापासून. आता हे वाढतंय झालं, मला माहिती आहे चालूच द्या म्हणते. मला वन्स मोरच चालू आहे, अजून कोणी वैतागलं नाही. झाडाचं पिकलेलं पान गळून पडलं खाली, पडतच. आणि जेव्हा पिकलं पान गळून पडलं तेव्हा झाड हसत होतं, पान रडत होतं. हे आपल्यासाठीच सांगतो हा लक्षात. तो संवाद आहे दोघांचा. झाड म्हणतंय पानाला, का रडतो बाबा? पत्ता कहे सुन वृक्ष राय, सदा रहो भरपूर. ते पिकलेलं पान रडू रडू सांगतं झाडाला. मला वाटतं ही मराठी कळती सगळे तुम्हाला. पत्ता कहे सुन वृक्ष राय, सदा रहो भरपूर. अब के बिछड़े कब मिलोगे, हम नीचे तुम दूर. झाड, मी तुझ्या सानिध्यात होतो, हिरवागार होतो, तुझं सानिध्य लाभलं. आता पिकल्यामुळे गळून पडलो बाबा. वारा येईल न मी उडून जाईल, या जन्मी तुझी माझी भेट नाही, म्हणून रडू येतं. पान म्हणतं झाड. तेव्हा झाड हसायला लागलं. वृक्ष कहे सुनो पत्तराय, सुनो हमारी नीत. ये आएगा ये जाएगा, यही जगत की रीत. अरे वैशाखात तुझ्यासारखे नवीन किती फुटले आणि पिकलेले गळून पडले. मला काय, एक माळी दादा फुलं तोडायला गेला. फुलं तोडत असताना कळ्यांचा संवाद सुरू झाला. कळ्यांचा. एक कळी दुसऱ्या कळीला म्हणाली, बघ ना ग काय तो माळी दादा फुलं तोडतोय. ती दुसरी कळी म्हणाली, तोडू दे, तुझं माझं काय नुकसान आहे, फुलं तोडतोय. नाही ग, आज नाही नुकसान. माले आवत देखे कलिया करे पुकार, फुली फुली चुन लिए कल है हमारी बार. कळी सांगती कळीला, अगं आज जरी तो फुलं तोडत असला तरी आपलं कळ्यांचं रूपांतर उद्या फुलात होणार आहे, आणि परवा माळी बाबा आपलं असंच गुडकं तोडणार आहे. एक पहा तसा एकाची दह, दहणे सावधत्या गुन्हेकारे नव्हा. म्हणून पहिली गोष्ट मरणाला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट परमेश्वराला. आम्ही त्यालाही विसरलो. कारे नाठविसी असं का म्हणावं लागलं संतांना? विसरलो म्हणून. कारे नाठविसी कृपाळू देवासी, कोशी तू जगासी विकला तो. त्याला विसरलो. पण एक लक्षात ठेवा, जेवून येतो म्हणून सांगा. जेवण कोण असं आम्हाला कुत्र विचारत नाही भांगडीत न पडल्यामुळे. तुम्ही सांगा जेवण करून येतो म्हणून, तू जेवून घे. विठ्ठल
विसरलो तरी परमेश्वर अजून आम्हाला विसरला नाही. कशावरून? रोज आपण सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. थोडं डोकं चालवा. जर तो विसरला ना तर सकाळी आपल्याला जाग येणार नाही. फार तर शेजारची माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9 पर्यंत वाट पाहते. तिथून पुढे 9:30ला तुमच्या नाकाला कापूस लावते. पण आपण रोज सकाळी जागा होतो. अजून देव आम्हाला विसरला नाही. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, काणी पदी चालतो, चिवीर साकतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया विठ्ठल. नव्हे, पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी हा मानव जन्म आहे. सर्वात मोठं दुःख दारा जन्माला येणं आणि मरणं. तुकोबारासारख्या संतांनी म्हणावं, किती वेळा कारण कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो जन्माला यायचं. आणि आईचं उदर म्हणजे स्लीपिंग कोचचं रिजर्वेशन नाही ना. इष्टाले पोट उकडे, नाकेतून कृमीकडे, गर्भवतीचे कष्टगाडे कोणापुढे सांगावे. बरं, ते आईच्या पोटात उलट राहत. आईच्या पोटात राहताना उलटा गर्भे असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात आईच्या उदरात आणि मुंडकं खाली असतं. याच्या उलट नजर चुकीनं एखादं पायाकडून जन्माला येतं ते पायाळू, नाही तर सगळे टोकाळूच. चुकीनं होऊ शकतं चुकी एखादं. आणि त्या पायाळू मध्ये 2 प्रकार आहे. एक पायाकडून जन्म घेतं पण वर बघत येतं, त्याला आकाशातलं कळतं. आणि एक पायाकडून जन्माला येतं, ते खाली मान घालून येतं, त्याला जमिनीतलं समजतं. पण त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. ते चाकणच्या दुकानात मिळत नाही, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री काय टवकारला आता ऊसतोडणीला जाता. तुमचा जुना वाडा नाही का चाकण मधला, येड्या बाबळी वाढल्याय. जेसीबी लावा, 6 खांडे सोन्याच्या मोहरानं भरलेले. पाताळीचे निधान दाविल चिर अंजन, परी होवावे लोचन पायाळाचे. म्हणजे माऊलीनं सुद्धा हे मान्य केलं. बस चुकून येतं ते, चुकून. सगळे डोक्यातून जन्माला येतात. गर्भे असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. आणि मग त्यावेळेला त्याचं कर्म जर आड आलं तर डॉक्टर विचारतात, आई पाहिजे का बाळ? येताची कर्म जाड तुझी मानाड वगैरे वगैरे पाठ आहे तुम्हाला.
जन्म झाला तर मुक जन्माला येतं, वाचना येतं या रड्या करंदोणी चरणी तोस्तनी लावी पळे वगैरे वगैरे. मग बाळपण ते येतात काय समज आता विश्रामूत्र हाते चोळीता भरे सर्वांग समजना आईच्या परी बाळपण खेळता वय गेले निघून जन्म वाडे नंदन आयुष्य केले कळणा मग तारुण्य तारुण्याच्या मध्ये न माणी कुणासी सदा मग सूचित होईचा वेठोणी वठोणी बांधला मुंडाचा निरुक्त म्हैसा धना निर्पान वरतीच मान नाही तो सन्मान बली याची स्वानाची पण हिंदी दारोवारी बाहेर पडणारी पापदती मग म्हातारपण. तारुण्याचा उतरे भर म्हातारपण पैसे डोळीवर काळ केस होते शुभ्र आले वृद्धपण बोलती म्हातारपणी फेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणे पैसे वगैरे. आणि मग मरण येतं. एक एक रोमाच्या ठाई सहस्र विंचवाची वेदना पाही बोलता नाही काही पैसली नवही द्वारे. मरणाचं दुःख किती एक लक्षात ठेवा, आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. किती दुःख. एक एक रोमाच्या ठाई सहस्र विंचवाची वेदना पाही. एका केसाला 1000 विंचू चावल्याची वेदना. एक विंचू चावला दादा तर कसं करतं. एका केसाला 1000 विंचू असे 3.5 कोटी केस प्रत्येक माणसाला आहे. मी मोजले नाही. कीर्तन संपल्यावर एखादं लागलं उद्योगाला जास्त भरले समजा दाट केसाचा आहे. अकबर बिरबलचा दुष्काळ. बिरबल जी सरकार दिल्लीत कावळे किती 1,54,543. बरोबर बरोबर. जास्त भरले तर महाराष्ट्रातले दिल्लीत आले समजा. कमी भरले दिल्लीतले महाराष्ट्रात गेले समजा. बस तसं दाट केसाचा समजा, कमी भरले तर पातळ केसाचा. पण 3.5 कोटी केस प्रत्येकाला. आता तुम्हाला पटेल हा मुद्दा लक्षात घ्या. सगळी सुंदर मंडळी निवडून आली सगळी. हे नुसती गर्दी नाही दर्दी आहे. आनंद होतो आपल्याला. मग पहा माणसाला माणूस भेटतो तेव्हा चौघ भेटतात आली. हे बारीक निरीक्षण करा. चौघ कोण. त्याचे 2 डोळे याचे 2 डोळे. पहिली भेट चौघाची होत असते. 4 मिले 64 किले 20 रहे करजोर. हरिजन से हरिजन मिले नेसे 7 करोड. 4 मिले म्हणजे हे त्याच्याकडे पाहतं ते याच्याकडे पाहतं. पहिली भेट दोघांच्या डोळ्यांची असल्यामुळे झाली बेरीज 4. 4 मिले 64 किले. मग हे हसतं तुमचं बरं चाललं का. ते म्हणतात तुमचं बरं चाललं का. दोघंही एकमेकाला दात दाखवतात. दातांची बेरीज दोघांच्या जमलं 64 किले. मग नमस्कार करतात हात जोडून. याच्या हाताचे बोट 10 त्याच्या हाताचे बोट 10. 20 रहे करजोर. एकमेकाला कळकळून मिठी मारतात तेव्हा दोघांचं अंग रोमांचित होतं. तेव्हा दोघांच्या केसांची बेरीज सांगितली 7 करोड. असे 7 करोड म्हणजे माणसी 3.5 करोड. मी का सांगतोय 3.5 करोड केस गुणीला 1000 विंचू बरोबर जी वेदना म्हणजे मरणाचं दुःख. एक एक रोमाच्या ठाई सहस्र विंचवाची वेदना पाही बोलता नाही काही पैसली नवही द्वारे. जन्म आणि मरण हे सर्वात मोठं दुःख आहे आणि ते संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे. पैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरा पडे. आणि येरधार संपवण्याच्या उद्देशानं घाई करू नका कोणी म्हणण्याची. ते आमची सगळी बिघडून जाते. हो एखाद्याला पाठ असतो ते मध्येच घेतो उचलून. पण एवढा खर्च केला फिटिंगसाठी ते घासायची ती फिटिंग झाली पाहिजे. मी कधीच म्हणत नाही दुसऱ्या चरणात सांगतात तो तिसऱ्या. माझं जन्मभर कॅसेट ऐकत होती. तुकाराम महाराज प्रस्तुत कीर्तनासाठी घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात कधीच म्हटलं नाही. ते ओळखायचं काय करेल. विठ्ठल तुकोबाराच्या चरणी माथा विनम्र करून मला महाराज सत्शास्त्र श्रवणावरून कळालं आम्हाला सगळ्यात मोठं दुःख जन्म आणि मरणाचं आहे. आणि त्या जन्म मरण रूपी दुःखातून मुक्त होण्याचा उपाय विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. महाराज म्हणाले त्याच्यासाठी साधक येतात माझ्याकडे. मी त्यांना उपाय सुचवतो आणि ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं त्याला फायदा सुद्धा झाला. त्याची सैनी
आणि त्यांना मी उपाय सुचवतो. आणि ज्याने मी सुचवलेल्या उपायाचं अवलंबन केलं त्याला फायदा झाला. त्याची सरली एरधार. आता उद्धव महाराज म्हणतील त्याची एरधार सरली तुमचा उपाय ऐकून. असा त्यांनी उपाय केला कोणता? साठविला हृदय मंदिरी त्याची सरली एरधार. तिथेच उत्तर असते. फक्त अन्वय अर्थ लावायचा. मग त्याच्यासाठी व्याकरण झालं पाहिजे. मग जमतंय ते. आता काय पाठ केलं की कीर्तन. आता काय व्याकरण पाहिजे. मग आता तुम्हाला मजा सांगतो. सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. हे पद्य झालं. अन्वय अर्थ म्हणजे पद्यातलं गद्यात करणे. म्हणजे आपल्या सरळ भाषेत वाक्य तयार करणे. आणि वाक्यामध्ये क्रियापद शेवटी येतं, संबोधन आधी येतं. आता मजा पहा, तुम्हाला आनंद वाटेल. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. साधनी हे संबोधन आहे आणि झाले हे क्रियापद आहे. त्याच्यातले शब्द रूप पाहता लोचनी सुख झाले व साधणी. मग साधणी संबोधन आधी घ्यायचं आणि झाले क्रियापद शेवटी लावायचं. आता मजा पहा. हे साधणी गुलाबरावजी दिसतात. सगळे आमचेच जीवाभावाचे आहे. त्यांची आई गेल्या, वडील गेले, मी गावला. पण मला न विचारता छापलं. कीर्तन तुमचंच होणार. यावं लागलं रात्रभर. वेळ आहे का जायचं आहे? हा मग आम्हाला आनंद नाही. म्हणजे कसं आहे, सगळ्यांनी गोपीचंदन लावलं तर कसं होईल? आपल्या आपल्या ड्युट्या करायच्या. विठ्ठल बसा.
खुर्चीवर बसा ना. अहो जमणार नाही ते मांडी. ठीक आहे. आमचे सगळे लढे पुरवले विलासरावजींनी. जे जे सांगितलं ते पूर्ण. मी सांगत होतो हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले. हे वाक्य तयार झालं की नाही? म्हणताना रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी झाले क्रियापद शेवटी लावा. साजणी संबोधन आधी घ्या. वाक्य तयार करा. हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले. मग साजणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं? मग खालची लाईन वाचा. तो हा विठ्ठल बरोबर. कॉपी करायची काय गरज आहे? पहिलं व्याकरण शिका. विठ्ठल विठ्ठल. याच्यातली मजा सांगतो. आता आमच्या उद्धव भाऊनं म्हटलं प्रमाण साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली एरदार. आता सरली ही क्रियापद. आता वरून वाचत या. जी हृदय मंदिरी हरी साठवला त्याची एरदार सरली. झालं कीर्तन. आलं तुमच्या लक्षात? ज्याने हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला साठवलं त्याची सरली एरदार. आता हे सगळे गायक एक क्रमांकाचे आहे. आणि ही गायनाचार्य मंडळी मृदंगाचार्य मंडळी आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे, वैभव आहे. सगळे उत्कृष्ट म्हणणारे आहे. पण ते काय होतं, सुना 4 होत्या लांडे साहेब. 4ही स्वयंपाकात हुशार होत्या. सुंदर स्वयंपाक करायच्या. पण कधी कधी काय व्हायचं, थोरलीला वाटायचं धाकटीनं मीठ टाकलं नसेल तर ती टाकायची. 3 नंबरचीला वाटायचं टाकलं तर ती टाकायची. आणि धाकटी सगळ्यात तिला वाटायचं नसेल तिकीने टाकलं ती टाकायची. खारट होऊन जायचं. मग कालची चूक आज होऊ नये म्हणून चौघी मीठ टाकत नसायच्या. त्या दिवशी आळणी व्हायचं. सुना हुशार. पण सासूनं डोकं चालवलं. स्वयंपाक एवढ्या माझ्या सुना स्वयंपाकात हुशार असून का बिघडतो? आळणी नाही तर खारट. मग सासू हुशार होते. तिकडची गोष्ट सांगतो. तिनं दिवस वाटून दिले. दिवस वाटप केला. रविवारचा स्वयंपाक तू करायचा. 2 नंबरचीला सोमवारचा तू कर. 3 नंबरची मंगळवारचा तू करायचा. आणि 4थीला सांगितलं बुधवारचा तू करायचा. मग सुना सकाळीपासून आपला आपला चांगला झाला पाहिजे म्हणून. तसं या चौघी आहे. मी आता वाटप करतो. पहिलं तुमचं झालं, थोरल्या सुनचंही झालं जॅकेटवाल्या. आता 3रं प्रमाण येईल. जेव्हा येईल त्याला वेळ आहे. येईल तेव्हा तुम्ही म्हणायचं. आणि 4थं येईल तेव्हा तुम्ही म्हणायचं. आत्तापासून तयारीत राहा. स्वयंपाक बिघडू नये. मजा आहे. आपलं खेळी मेळी गदारोळी आनंद आहे. विठ्ठल साठविला हरी जी हृदय मंदिरी. ज्यानं हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला साठवलं त्याची एरझार सरली. आता हे पटण्यासारखं नाही का? जे साठवायचं आहे लांडे साहेब ते लहान पाहिजे. ज्यामध्ये साठवायचं आहे ते मोठं पाहिजे. खोड आणि पक्वात. पक्वात लहान पाहिजे, खोड मोठी पाहिजे, तर पक्वात खोळीमध्ये ठेवता येतो. डोकं लहान पाहिजे, टोपी मोठी पाहिजे, तेव्हा टोप्या घालायचा कार्यक्रम होऊ शकतो. मोठं डोकं असल्यावर काय ताकद आहे तुमची टोपी घालायची? मराठी फिरू नका, इथंच ठेवा. म्हणून जे साठवायचं आहे, डोकं लहान असलं तर टोपीमध्ये साठवल्या जाईल, पक्वात लहान असेल तर खोळीमध्ये साठवल्या जाईल. इथे उलट आहे. हृदय आणि जो साठवायचा तो हरी. आता हरी केवढा आणि हृदय केवढं? आणि साठविला हरीची हृदय मंदिरी कसं शक्य आहे? का हृदय केवढं? ज्याची त्याची मूठ. बरं का दादा? ज्याची त्याची मूठ अशी छातीवर डाव्या भागाकडे झुकती ठेवा. त्याच्या मुठीचा आकार म्हणजे आतलं हृदय. बस एवढंच हृदय आहे. एवढंच हृदय आहे. पुन्हा एक सांगतो, थोडीशी मजा. हृदय केवढं आपल्या लक्षात आणून देतो. एकंदर सप्तद्वीप आहे. सप्तद्वीप
शाकद्वीप, शाल्मली द्वीप, कोशद्वीप, क्रौचद्वीप, लक्षद्वीप, पुष्करद्वीप आणि जम्बूद्वीप. 7 झाले ना, हे जम्बूद्वीप. आणि या जम्बूद्वीपाचे 9 तुकडे झाले. 9 तुकडे त्याला म्हणतात नवखंड. खंड शब्दाचा अर्थ काय? खंड म्हणजे तुकडा. तुम्ही पेपरला वाचत नाही का, अमुक आणि भूखंड श्रीखंडासारखा खाल्ला, म्हणजे खंड म्हणजे तुकडा होतो. भूखंड असे हे जम्बूद्वीपाचे 9 तुकडे आहेत, त्याला म्हणतात नवखंड. केतुमालखंड, किमपुरुष खंड, कुरुखंड, हरिवर्णेखंड, हिरण्यखंड, भद्राचलखंड, भरतखंड, हे सगळे एकंदर नवखंड आहे. काही म्हणतील हे नाही, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया हे 5 खंड आम्हालाही पाठ आहे, पण पुराण काळामध्ये त्याचा उल्लेख नाही. तुम्ही जेव्हा पूजेला बसता सत्यनारायणाच्या, कलियुगे प्रथम चरणे आफ्रिका खंडे वाचलं का, ऑस्ट्रेलिया खंडे, युरोप खंडे, मग भरतखंडे, भारत देशे, महाराष्ट्रे, हे 9 खंड. आता सप्तद्वीपाचे पैकी जम्बूद्वीप, जम्बू या द्वीपामागे चालू लक्षात. या जम्बूद्वीपाचे 9 तुकडे, त्याच्यातला एक खंड म्हणजे भरतखंड. त्या भरतखंडात भारत देशात, महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात, राजगुरुनगर तालुका, चाकण, त्याच्यातलं घर, त्या घरातली खोली, त्या खोलीतला माणूस आणि त्या माणसाचं हृदय. अरे एवढ्याच्या हृदयामध्ये एवढा हरी साठवलेला हरी. आणि तो कसा साठवला जाईल? आता हृदय कळलं, हरी केवढा, ते उपमान आहे. तो त्याच्याच एवढा, त्याला उपमान आहे, हरीला उपमान आहे. हरी हा हरी एवढाच आहे. जेव्हा ते लग्नाला पैराम दादांनी निमंत्रण दिलं, दांडेसाहेब पैराम दादांनी, कृष्णदेवानी निमंत्रण दिलं. कृष्णाने निमंत्रण दिलं ते समुद्राला, आणि दादा खवळले. कन्हैया क्या दाऊ, कुछ भी मनमानी करते रहता है क्या रे? समुद्र को संदेश है भेजा शादी के बारे में, समुद्र आएगा, शादी में तो शादी होगी, अब बही जाएगी बरात. समुद्राला कुठे लग्नाचं निमंत्रण, आणि ते आलं तर जायचं पाहुणे वाहून. दादा तुम्ही फक्त बाकीच्यांना फेटे बांधा, माझ्या पाहुण्याचं मी बघून घेतो. इतक्या तांडेसाहेब लोणावळ्यापासून माणसं पळत आली. बचाव, समुद्र बिफोर टाइम आ रहा. गेले पाहुणे निघून. देख कन्हैया, मैंने आपको पहले कहा था, समुद्र आया, भाग गई सब बरात. मग भगवान वापस जातात समुद्रात. पाहुणे गेले, भाऊ तुझ्या भीतीनं तू येऊ नको, मुंबई जवळ थांबवलं. समुद्र म्हणला, अहो मला तर वाटलं तुम्ही नाराज व्हाल का? पत्रिका रस्त्यानं वाचली, त्याच्यात लिहिलं होतं सहकुटुंब सहपरिवार. मला वाटलं तुम्ही रागवाल, एकटाच का आला. जाऊ दे आता, कपडं चालू. इथं स्थान म्हणजे मी काय वाटेवरचा प्रवासी आहे का? निमंत्रित पाहुणा आहे. मला जनवास पाहिजे, जनवास. त्याचं नाव झालं जानोसा. आम्ही मराठी माणसानेच मराठीचा खून केला. जनवास शब्द आता त्याची गरजही राहिली नाही. पूर्वी एका लग्नाला अनेक तास लागायचे, आता एका तासात अनेक लग्न होतात. कोणाला वेगायचे? काय जुने माणसं सांगतात ना, तुम्हाला माहित नाही महाराज, 5 दिवस लग्न झालं माझं. अरे काही कामं होती की नाही बाकीचे? मग ते जनवास. वर पक्षाकडील जनाला वधू पक्षाकडे तात्पुरतं दिलेलं वास्तव्य, त्याचं नाव जनवास. हे वास्तव्य ते जन, वर पक्षाकडचे पाहुणे ते जन आणि वास, मग झाला जनवास. त्यात झालं जानोसा. निमंत्रित पाहुणा आहे, जनवास पाहिले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या अंगाचं एक केस उपटलं. थांबा. आणि त्या केसावर समुद्र थांबला. अनंत ब्रह्मांडे एका रोमी 80 लेंडे. थोडा विचार करा, ज्याच्या एका केसावर समुद्र थांबतो, असे 3.5 कोटी केस, एवढा हरी
आणि तो हृदयात साठवला. कसं पटल? साठवला हरी जय हृदय मंदिर. त्याच्यात उत्तर आहे मंदिर शब्दामध्ये. हृदयाला मंदिर हे विशेषण आहे आणि विशेषण अधिक विशेष्य बरोबर विशिष्ट असा व्याकरणशास्त्राचा नियम आहे. विशेषण 10 घोडे जर बांधले असेल तर काळा घोडा हा शब्द येतो की नाही? याचं कारण 3 पांढरे आहे, 6 तांबडे आहे आणि 1 काळा आहे. म्हणजे त्या 9 घोड्याहून याला वेगळा केला. काळा रंग हे विशेषण झालं आणि घोडा विशेष्य झालं. विशेषण अधिक विशेष्य बरोबर विशिष्ट म्हणून तो 10 घोड्यातून बाजूला झाला. तसं हृदयाला मंदिराचं विशेषण आहे, लक्षात घ्या. मंदिर, कारण काहीचं हृदय धर्मशाळा, काहीचं हृदय घर आणि काहीचं हृदय मंदिर. ज्यानं हृदयाचं मंदिर केलं तिथे साठवलं आहे, त्याचं उत्तर आहे. कारण लांडे साहेब धर्मशाळेत चालतं ते घरात नाही चालत आणि घरात चालतं ते मंदिरात नाही चालत. धर्मशाळेत कोणी येतं, किती दिवस राहतं, बाटल्या तिथंच टाकून सकाळी निघून जातं. बाटल्या बिस्लरीच्या मंदिरात. धर्मशाळा ते अडचणीत आलं, अडचणीत आलं. एक दिवस एका गावात मुक्काम करायची वेळ आली. एका पाटलाला विनंती केली, रात्रभर थांबलं. पाटलाने जेवायला दिलं, सकाळी निघालं. चालतो पाटील. पाटील आलेलं बैठक रूम मध्ये पाहिलं तर 90च्या 2 पडलेल्या होत्या, गुटख्याच्या पुड्या पडलेल्या होत्या, पान खाऊन गुंतलं होतं. थांबा, काय वारकऱ्याचं घर आहे आमचं, रात्रभर राहायला जागा दिली, ह्या बाटल्या टाकून चालला, तुम्हाला काय वाटलं धर्मशाळा आहे? म्हणजे धर्मशाळेसारखं घरात नाही चालत. आता पुढे चालत, घरातल्यासारखं मंदिरात नाही चालत. घरामध्ये आता तो काळ सांगता, पण पूर्वीचा काळ सरपण पेटवलं, चुलीत तवावर, त्याच्यावर 1 भाकरी, 1 लावणी चुलीला, 1 थापून तयार आहे, 1 लेकरू माटीवर, 1 पाठीवर, 1 पाळण्यात आहे, 4थं पेपरवर बसवलं. कळून घेतला मराठी. हे घर. ती गेली मंदिरात, प्रवचन सुरू व्हायच्या आधी पाळणा बांधला, त्याच्यात लेकरू झोपवलं, 1 पेपरवर बसवलं आणि तांदूळ नीट करत बसली. तेव्हा व्यवस्थापक आले. पाळणा कोणी बांधला? मीच बांधला. ते लेकरू माझंच आहे आणि ते पेपरवरच माझंच आहे. इथं काय करता तुम्ही? तांदूळ नीट करते. शाबास, तुम्हाला काय वाटलं घर आहे? लक्षात आलं ना? मंदिरासारखं घरात चालत नाही आणि घरातल्यासारखं धर्मशाळेसारखं घरात नाही, घरासारखं मंदिरात नाही. म्हणून मंदिर शब्दाचाच अर्थ आहे, त्याच्यात अक्षर आहे 3. अक्षरातले अर्थ वेगळे असतात पण शब्दार्थ वेगळा असतो. विठ्ठल म्हणजे पांडुरंग शब्दार्थ झाला, पण वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, विधाता ब्रह्मदेव, निळकंठ महादेव. महादेव म्हणजे संहार, विष्णू म्हणजे पालन, विधाता ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती. उत्पत्ती, पालन, संहार या 3 शक्तीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात विठ्ठल. हे अक्षरातले अर्थ. विकारो विधाता आहे, ठकार निलकंठका, लकार लक्ष्मीकांत, विठ्ठल नामभिधी येते. हे जसे अक्षरातले अर्थ आहे तसं मंदिर शब्दाचा शब्दार्थ देऊळ, पण अक्षरातला अर्थ म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता या 3चं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. वैष्णवाच्या घराला सुद्धा मंदिर असू द्या कवेलो, पण मंदिर म्हटलेलं आहे आणि भगवान तिथे राहतो. आता मग कोणी साठवला का? हो, साठवला. याच्यावर 2-3 कीर्तन वगैरे इतक्या लोकांनी साठवला. साठविला हरी जय हृदय मंदिरी. निरोप समारंभ होता लांडे पाटील. आता तुम्ही बरेच रामायण ठेवले माझे, 2 मिनिटात सांगतो. निरोप समारंभ होता. रामचंद्र रात्रभर जागे होते. कोणाला काय द्यावं बक्षीस यादी केली होती. हनुमंताचं नाव पहिलं घातलं होतं पण आकडा बक्षिसाचा नाही. आणि जेव्हा बक्षिस सुरू झाली तेव्हा सर्वांना बक्षिसं मिळाली, मारुती राहायला नाही. तेव्हा सीतामाईने इशारा केला, तुम्हाला काही कळतं का नाही? पूर्वीपासूनची पद्धत आहे, तुम्ही 10,000 लोकांना उपदेश करा, घरी जा, तुम्हाला ऐकायला मिळतं, फक्त तुम्ही सांगत नाही. ही मेहरबानी. तुम्हाला काही कळतं का नाही? अहो, जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊन पुढे आले फोटो काढण्यासाठी त्यांना बक्षिसं देतात.
आणि ऐसा मारुती उपकारी ज्यानं सीता शोध केली, राम सीता भेटविली, हा नसता तर मी तुम्हाला प्राप्त झाले नसते. एवढे अगणित उपकार माझ्या मारुतीचे, त्याला काही दिलं नाही. प्रभूचे डोळे भरून आले. तुला काय वाटतं सीते, माझ्या मारुतीला हा राम मिश्र? हे बघ यादी पहिलं नाव कोणाचं असेल तर माझ्या हनुमंताचं आहे. मग बक्षीस का दिलं नाही? रात्रभर विचार केला काय बक्षीस द्यावं मारुतीला. शेवटी तर ठरवलं 5 प्राण देऊन टाकावे. पण पहाटे लक्षात आलं 5 प्राणाने हनुमंताचे उपकार फिटत नाही, 5च उपकार फिटतील 5 प्राणाने. एकैक उपकाराय प्राण दाशामी दे कपे शेषच उपकाराय भवा मरुनी नवयम. म्हणून मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, नका देऊ, मी देते. माझ्या बापाने दिलेला नवरत्नाचा हार, हे तेव्हापासूनची पद्धत आहे. माझ्या पप्पानं हे बाळ इकडच्या मावल्या चांगल्या आहे बिचाऱ्या. सासऱ्याचं 10 तोळाचं असू द्या आणि पप्पाचं 10 ग्रामचं असू द्या. दिवाळीचं पिरियड पाहिजे लांडे पाटील, मग ते साडीच्या वरच चमकतं ते नवीन. मग गावात फिरून येते. दत्ततीच्या काळात कोणाला चौकशीला वेगळे पण एखादी म्हणजे नवीन चमकतं, नवीन दिसतंय. कुठे काल घेतलं का चाकणला? नाही, माहेरी गेली होती ना. माझ्या पप्पानं घेतलं. चाकणच्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं ते तिकडच सीतामाईचं. मी देते. माझ्या बाबाने दिला नवरत्नाचा हार. 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे आणि तो नवरत्नाचा हार हनुमंताला दिला. हनुमंताने तो हार घेतला, बाजूला गेले आणि एक एक मणी ताडं खाली रगडून थुंकून टाकायचे. अशा वेळेला कोणाचं लक्ष नाही, पण रॉकेल ओतणारे हजर असतात. तुम्ही लक्षात ठेवा, हजर असतात. एक पळत आलं, सीतामाई काय तुमच्या बापाचा अपमान. एवढं पेट्रोल ओतलं यानं. तो बघा ना, तुमच्या पप्पाने दिलेला नवरत्नाचा हार ना तो दाताखाली रगडून मणी थुंकून टाकतो. सीतामाई रागावल्या, अरे हनुमंता हे नवरत्नाचा हार आहे. ते नवरत्न आहे काहीच आहे, तुला रत्न कळत नाही? कळतं ना. काय राम रत्न महम जाने न जाने रत्न अन्यथा. मारुती राय फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई, बाकीच्या रत्नाला मी रत्न समजतो. मग तुझ्यात तरी राम आहे का? माझ्यात राम नसता तर हा येड्या बाबळीच्या सर्पणात देह पेटवला असता. उभे झाले, छाती विदारण केली, राम पंचायतून दाखवलं. राम फक्त राम नाही, सुंदरते ध्यान शोभे सिंहासनी. सिंहासनी वामांगी नंदिनी जनकाची दक्षिणेशी उभा बंधू लक्ष्मण. हे सगळे राम. याला म्हणतात साठविला हरिजी हृदय मंदिरी, परिणाम त्याची सरली यरधार. बरोबर 7:30 झाले. 8ला नमस्कार. आता एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. विलासराव लांडे म्हणजे भाऊनी जन्मभर वाऱ्या केल्या. जन्मभर नाटक नाही, देखावा नाही, जन्मभर वाऱ्या. आणि आले म्हणजे माझ्याकरता एवढी पिशवी सफरचंद केळी घेतली. आम्ही भेटायला जायचो. प्रभू चिंतनात शेवटचा श्वास केला त्यांचा. कुणाचा काय जन्म जन्म मुनी जतन कराही, अंती राम काही आवत नाही. जन्मचा जन्म ऋषी मुनी घालवतात तरी मुखाला नाम येईल याची शाश्वती नाही. मुसलमान समाजाचा महाराज ताजुद्दीन शेख कीर्तन चालू, तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते या प्रमाणात देह ठेवला. आणि जन्मच्या जन्म ऋषी मुनी घालवतात ते वासरू केरसुनी खातं म्हणतात. मुलांना वाटत होतं हे वा के म्हणतं म्हणजे वासुदेव केशव म्हणत असेल, म्हणून ते फुल पॉवरचं इंजेक्शन दिलं. बोलायला लागलं, म्हणा वासुदेव केशव. अरे काय वासुदेव केशव, त्या दिवशी 2 भाकरी दिल्या मी केरसुनी घेतली, आता ते वासरू केरसुनी खात्याला का पुढं कसं होईल तुमचं?
है ना. ज्यांना जन्मभूमी जतन करावी. तेव्हा सांप्रदायिक अजूनही भाऊचं चित्र डोळ्याकडून जात नाही. मोठी टपोरी माळ, मोठं कंद, वसरीकर मावली होती तेव्हापासून. नावही विठोबा त्यांच्याकडे आताही चित्र पाहिलं की वाटतं पंढरीचाच विठोबा आहे. त्यांची दोन्ही सुपुत्र, त्यांनाही 2 तसेच पुत्र झाले. चांगली परंपरा चालू आहे. ते त्यानिमित्त आणि सगळे मान्यवर दिवसभर आले. एकदा सांप्रदायिक भजन घेऊ आणि बरोबर वेळेमध्ये सगळेच येऊ. थोडीशी मजा करू आपण. गोरे साहेबांना वैकुंठात आनंद होईल. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या आणि पेपरला येऊ द्या. स्वर्गीय गोरे साहेबांच्या स्मरणार्थ चाकणमध्ये भजन करणारा जनसागर, हे एवढं येऊ द्या. हे टाटा बिर्लाला नाही, हे लक्षात घ्या. एक तिथून जमापासून स्टेजवर या. फोटोग्राफर स्टेजवर या. तुम्हाला 3 फूट माग आहे. एकदा सर्वांनी एका ताला विठोबार कुमार त्यांनी बरोबर खेळत फायद्याचं इकडे ठेवलं. सातवीला हरी हुशार मंडळी आहे सगळे. ते हृदय मंदिरी फायदा काय त्याची सरले अरधार. झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ झाला. ज्याच्याकरता आला त्याच्याद्वारा ते केलं म्हणजे व्यापार सफळ झाला. आणि त्याला व्यापारी हाड लागतं. कुणाचंही काम नाही. व्यापारी पाहिजे. तो हिमालयाची यात्रा करायला गेला तरी त्याला कसं व्यापार दिसतो, देव दिसत नाही. व्यापारी हाड कसं आहे, हिमालयाची यात्रा करायला गेला तरी शेजाऱ्याला म्हणतो यहाँ पर बहुत मिळता है, कुल्फी का कारखाना अच्छा चलेगा. तिथं हिमालय देव नाही दिसत त्याला. मी सांगतो व्यापारी ज्याच्यामध्ये तोटा येतो त्याला खोटा व्यापार म्हणतात. मुद्दलात पडे तोटा Oh
नाणे करतात त्याला खोटा व्यापार म्हणतात. एकानं दुसऱ्याचं पाहून सावकारकी करायचं ठरवलं. दर साल दर शेकडा 1 रुपया व्याजानं 100 रुपये दिले कर्जदाराला. पुढच्या वर्षी 1 रुपया म्हणजे 101 आणून दे, चालेल म्हणला. 1 वर्ष त्यानं 100 वापरले. मागायला गेले तर तुझी माझी ओळख नाही म्हणला. अरे 100 माझ्या दाढीला हात लावून विनंती करून मी ओळखत नाही, 100 कुठले? मग गावातले लोक बोलवले, वेळ कमी असल्याने घाई बोलवले, मीटिंग बसली. हा सावकार म्हणतो लांडे पाटील, त्याला व्याज नको देऊ म्हणा, निदान मुद्दल तरी 1 रुपया नको देऊ, पण मुद्दल तरी 100 रुपये दे. मला घेतलेच नाही तो बैमान झालं. ते घेतलेच ना, देऊ कसे? मग मीटिंग मधले लोक म्हणले अशी बैमानी करू नको, कामं पडतात गावगाड्यामध्ये, पुन्हा मेला तरी पैसे देतं कोणी? असं कर, निदान 60 रुपये तरी दे. चौके भाई 60. सावकार म्हणतो चालेल 60 तरी दे म्हणा. अरे मान्य आहे का तुला? चौके भाई 60. हा म्हणला उसने से आधे काट. 30 देतो, 30. हो नाही करता करता 20 मिनिट कमी होते. म्हणला मिटून टाका, पुन्हा भांडर कशाला ठेवता? सावकार म्हणला देऊन टाक म्हणा 30 पुन्हा. बरं देऊन टाक 30. मला नकदी कुठं बोललो मी? मग 10 देंगे, 10 दिलाएंगे और 10 के लिए आंखा. म्हणजे 1 रुपये देत नाही. याला आपला खोटा व्यापार. मुद्दलात पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. ज्याचा सफळ व्यापार झाला, ज्याच्या करता आला, तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरधारे तिला पडे. ही त्याच्याद्वारा येरधार संपवली, याला म्हणतात झाला सफळ व्यापार. महाराज ठीक आहे, जो हरीचा झाला त्याला समाजात किंमत नाही. समाजात कशाला? घरात सुद्धा बाप, बहीण, भाऊ. नामदेव महाराजांची आई संत नामदेव, तिचं नाव कोणाबाई, ती सुद्धा रागवायची. नाम्या लोकाचे ते पोर संसार करीती, नामची फजिती केली नाम्या, काय पुरा लागली चट, धरले वाट देवळाची. जाऊन बैसतो काळाच्या शेजारी, निर्दयाची तुझं लागली संगती. इथं संत नामदेवाच्या मम्मीनं असं म्हणावं, आपली मम्मी शिव्या देते बाप बहीण भाऊ. मग अशा वेळेला त्याचा सांभाळ. अरे बाबा लक्षात घ्या, साधं गणित आहे. पंढरपूरला जा, ते पुस्तकाच्या विक्रीवालं दुकान असते, फिरतं, गळ्यामध्ये हार्मोनियम असते उद्धव, आणि त्याच्या बायकोच्या हातात पुस्तकाचं बंडल असते. ते फिरतं दुकान चंद्रभागेत. ते पुढे म्हणतो हे मागं, सातारा दिवशी सटवेचा फेरा, गोपी बाळा तिनं जपून धरा, निजच्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जोरे जो. ही म्हणते शिवाजीचा पाळणा. ही माझं असतं. त्याच्यात ते पुस्तक मिळतं. पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. आणि गरजू लोक ते विकत आणतात. त्याच्यात कसं आहे तसं पाठ केलं जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर. जाता दुष्काळी बरोबर, पण राव निघाले लढाईवर, अब्दागिरी धरा, खोरण टोपलं डोक्यावर जन्म. कुठली अब्दागिरी? एवढं नाव घेतलं पत्नीनं तर जन्मभर पती तिचा सांभाळ करतो. मग रात्रंदिवस जे भजन करतात तो पांडुरंग झोपा काढल का? साधं उलट गणित. साधे पोलीस अधिकारी ओळखीचे असेल तो माणूस गावात घाबरत नाही. जाऊन कुठं जासेल? साहेबाकडे मेवणेच आहे, माझ्या मंडळीचे भाऊ आहे साहेब. आता PSI जर स्वाधीन झाला तो गावात घाबरत नाही. हरी ताब्यात आल्यावर त्याला चिंता न भई राहील. हरी आला हरी
ते अरे मजा अरे आला हाता मग कैचे भय चिंता तो कारण तो आला की चिंता राहत नाही. कितीतरी प्रमाणात तुम्हाला पाठ चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवे. हरीचा प्रवेश गोकुळात झाल्याची चिंता बाहेर गेली. मग कैची भय चिंता आणि भय राहील कसं प्रत्येकाला भय काळाचा आहे पण काळाचा बाप हरी आहे. मग हरी ताब्यात आल्यानंतर साधी गोष्ट आहे दादा. ते पुत्र वारकरी चालला होता ज्ञानपा तुकाराम चाकणकर दिंडीतला कसं चालला होता. खांद्यावर पडसी पका श्रीमंताच्या वाड्यावरून चालला. त्यांचं ते पुत्र धावलं. 2 पाय टाकले वारकऱ्याच्या गळ्यात. नरड फोडणार वारकरी वाकला दगड घेण्यासाठी तर लोक म्हणले वारकरी दादा दगड मारला की नरड फोडलंच कुत्र्यानं. आता काय करू? ज्याचा आहे त्याला हात मारा ना. कोणाचा आहे? आमच्या गावाच्या कृष्णा पाटलाचं पाटील आहे का घरी? ते बाकीचं नका फक्त हात मारा. यानं गळ्यात पाळ कुत्र्याची आहे. घाबरला वारकरी आवाज कृष्णा पाटील हे तुमचं कुत्र बघा नरड फोडल गरीबाचं. पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात. पाटील आले नाही दांडे साहेब. आवाज दिला पाटलानं मोत्या मोत्या येऊ. एवढ्या आवाजानं वारकरी सोडणार कुत्र गेलं. मग पोहे खाऊन बाहेर आले पाटील. या वारकरी जरा तुमच्या घराचं कुत्र. मग वारकऱ्याला घोंगडं टाकलं वर. वारकरी घराणं होतं पाटलाचं. कुत्र अंगणात बसलेलं होतं. जोड्या सहज पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. हे कुत्र्यानं बघितलं. वारकऱ्याला दूध दिलं ग्लासवर. 2च बोटात ग्लास रिकामा. वारकऱ्याचा पिणं म्हणजे काय खूप 2च बोटात गटात ग्लास ठेवला. कुत्र्या नुसतं बघत होतं. पुन्हा निघाले. येतो पाटील. हो येत जा अजून 15 मिनिट आहे. येत जा आता जाता येता आमचा वाडा चुकू नका. येत जा बरं का येत जा. असं करता करता वारकरी मागे सरकत होता. सरकता लांडे साहेब वारकऱ्याचा जोड्यासह पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. शेपून आलं होतं कुत्र. का? कोणतं कुत्र? अर्ध्या तासापूर्वी वारकऱ्याचं नरड फोडणार होतं. त्या कुत्र्याच्या तोंडावर पाय पडला तरी कुत्र चावत नाही. का? मालक उभा आहे. मग मालक उभा आहे तर वारकऱ्याला कुत्र्याचं भय राहत नाही. काळाचा मालक हरी ताब्यात आल्यावर भय राहील कसं आहे. मग त्याची भय चिंताही नाही भय नाही. मग सरली येरझार म्हणजे तो करतो काय? जन्माला येण्याची कारण हरी संपतो. जन्माला येण्याची कारण काय? आणि कारण नाशात कार्य नाश होत असतो. कारणचे कार्यापेक्षा सूक्ष्मचे व्यापक होते. जे कारण आहे ते कार्यापेक्षा सूक्ष्म असते आणि जे सूक्ष्म आहे ते व्यापक असते. मग कारणाचा नाश केला की कार्याचा नाश करावा लागत नाही. तुम्हाला पटवून देतो. कुठं ना तुम्ही? नागपूर. धोतर जोडा आणाल का? आणू ना. पण एक विनंती आहे त्याच्यात आडवे उभे धागे नको. असं जोडा भेटल धोतर नाही भेटायचं. आडवे उभे धागे काढल्यावर धोतर राहतच कुठं? कारण धागा हे कारण आहे आणि कापड कार्य आहे. म्हणजे कारणाचा नाश केला म्हणजे कार्याचा नाश करावा लागत नाही. मग जन्माची कारण काय? मीपणा, आसक्ती, वासना, कर्म हे सगळे जन्माची कारण आहे. अगा कर्मे देव राहावे तैके सुखी फळावे तयाची भोगावया यावे ते हा येणार. जन्म घेणे लागे हे सगळे भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये गोपिकांच्या घरी जाऊन फराळ केला. काय? बदाम, काजू, कांदा पोहे, उपीट, साबुदाणा. मग काय? माझ्या विपणाचा
आपल्यातील राहुल्या माझ्या मीपणाचा करुणे फराळ मीपणापासून माझेपण जन्म घेत माझेपणापासून आसक्ती आसक्तीपासून वासना आणि वासनेमुळे जन्म कशामुळे वासनेमुळे वासना कशामुळे आसक्तीमुळे आसक्ती कशामुळे माझेपणामुळे माझेपणा कशामुळे मीपणामुळे भगवान काय संपवतो माझ्या मीपणाचा करुणे फराळ उरले खावयाचे पैसला सकळ ऐसा भुकाळ हो आनंदाचा गोवळयासी ग्रासितानं पुढे माझा खेळवो आता काय देऊ नसता जवळी कर्माच्या घेतल्या कवळी कारण जन्माला अंत न कर्म विषय वासना त्या ग्रासेल्या निमिषवेळी जेवढी कारण जन्माला येण्याची होती त्यातलं एकही कारण हरी उरू देत नाही. तुका म्हणे हरी तुका म्हणे तुका म्हणे हरी तुका वासना कर्म मीपणा ही सगळी कारण हरी संपवतो. मग कारण जन्माचं संपलं म्हणजे जन्म संपला आणि जन्म संपला म्हणून मरणही संपलं. त्याची सरडी झाला सफळ व्यापार. फार मोठा परिवार सुरेश भाऊच्या भगिनी कोलेताई वडील आणि एक चुलते
नामदेवराव आणि गुलाबराव. काहीला वाटत हे विसरलं असं. वडील 5 भाऊ, त्यापैकी 2 गेले, नामदेवरावचे गेले, गुलाबरावचे गेले. 3 आहे, रामचंद्र महादेवराव आणि बाळासाहेब. साहेबांचे बंधू दत्ताभाऊ, किरण आणि दर्शन मुलगा आणि मुलगी, मनीषाताई पत्नी, जानकाबाई आई आहे, अजून बरेच आहे. माणिक आहे, विकास आहे, राहुल आहे, नितीन आहे, निलेश आहे आणि उमेश आहे. मागं वाचलं होतं पहिल्याच ते सांगितलं. आता पांडुरंगाकडे प्रार्थना आहे की या परिवाराला हे डोंगरा एवढं दुःख पेलण्याची ताकद पांडुरंगानं द्यावी. ही प्रभूचरणी प्रार्थना. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. आमदार साहेब दिवसभर आले नव्हते याची मला कल्पना आहे, 2 मिनिट बोलतील. मी उठल्याशिवाय कोणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर पुढे जेवणाचाही कार्यक्रम आहे, पण जेवून जा असं म्हणण्याचा अधिकार जेवू घालणाऱ्याचा असतो. तो अधिकार राखीव ठेवतो. आहे ना, आपण जेवणारेच आहे, आपणच चपाती खातो ना. आपण जेवून गेलं का बरं का, जेवल्याशिवाय जाऊन तुझा काय अधिकार, सासूच्या धनावर जावाई उदार, ते त्यांनी सांगायचं. तो अधिकार राखीव ठेवा आपण. हा, आणि मग सरते शेवटी नाणेकर दादा बसायला म्हणतील आणि मग सर्वांनी उठायचं. तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. विठ्ठल जय